ज्या गडचिरोलीत एकेकाळी बंदुकांचा आवाज घुमायचा, ज्या नकाशावर लाल सावली दिसायची, तोच गडचिरोली आता नक्षलमुक्त केल्याची घोषणा केलेली आहे. याचाच दुसरा अर्थ काय, तर गडचिरोली मधल्या बंदुकांचा आवाज हा आता शांत झालेला आहे. भारतामध्ये 1967च्या आसपास या नक्षलवादाला सुरुवात झालेली होती. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील एक छोटंसं गाव नक्सलबारी इथून याची सुरुवात झालेली होती आणि याचं संकट हळूहळू हे इतर राज्यांवर सुद्धा पसरलेलं दिसून येतं आणि हेच संकट महाराष्ट्रावर सुद्धा आलेलं होतं. आणि त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील जी पूर्वेकडील जिल्हे आहे, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि प्रामुख्यानं गडचिरोली या ठिकाणी यांचा प्रभाव दिसून येत होता. हाच प्रभाव आता संपुष्टात आणला गेलेला आहे आणि एक महत्वाचं ऑपरेशन राबवलेलं आहे, ऑपरेशन अंतिम प्रहार. नेमका हा नक्षलवाद काय असतो, याची कारणे काय असतात आणि कशा पद्धतीने हा महाराष्ट्रातूनच नाही तर भारतामधून सुद्धा संपुष्टात आणला गेलेला आहे, या सर्व प्रकारची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. सो हॅलो ॲस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनाइसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. बघा, बंदुका शांत झाल्या आणि गडचिरोली मधला नक्षलवाद संपला. तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन 0 to Hero हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे, मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. बघा, विषय काय आहे, विषय तुमच्या लक्षात आलेला आहे. गडचिरोली जिल्हा आता नक्षलमुक्त घोषित केल्याची घोषणा केलेली आहे. या अनुषंगाने गडचिरोली मधल्या पोलिसांनी आणि सीआरपीएफच्या जवानांनी ऑपरेशन अंतिम प्रहार राबवलेलं होतं आणि मोठ्या प्रमाणावर मग त्यामध्ये नक्षलवाद्यांना अटक केलेल्या आहेत किंवा त्यांचं जे आत्मसमर्पण केलेलं आहे, यामुळे हा महत्वाचा टप्पा गाठल्याचा दावा पोलिसांनी केलेला आहे. मग इथे बऱ्याच घटना आपल्याला दिसून येतात. 2019 मध्ये गडचिरोली अटॅक झालेला होता, ज्यामध्ये तब्बल 15 लोक हे शहीद झालेले होते आणि अशा अनेक प्रकारच्या घटना गडचिरोलीमध्ये घडून येत होत्या. गडचिरोलीमध्ये ज्या या नक्षलवाद्यांच्या टोळ्या आहेत त्याला दलम म्हणून संबोधल्या जातं. ठीक आहे, या छोट्या छोट्या टोळ्या असतात नक्षलवाद्यांच्या, ज्यामध्ये तिथले जे स्थानिक युवक युवती असतात ते भरती होत असतात. मग सिरोंचा दलम असेल, भामरागड दलम असेल आणि अशा पद्धतीने ते गुरिला वॉरफेअर टेक्निक वापरून म्हणजे लपून छपून हल्ले करून हे मोहिमा राबवत होते आणि ज्यामध्ये अनेक जवानांना त्यामध्ये आपले प्राण गमवावे लागलेले आहेत, अनेक नागरिकांना त्यामध्ये आपले प्राण गमवावे लागलेले आहेत आणि याच अनुषंगाने शासनाने बरेच ऑपरेशन्स राबवलेले आहे, मोहिमा राबवलेल्या आपल्याला दिसून येतात. सो विषय तुमच्या लक्षात आलेला आहे. मग गडचिरोली हा इतका संवेदनशील का? कारण जे भंडारा, गोंदिया किंवा चंद्रपूर असू दे, यांची प्रकरणं आपल्याला तितकीशी आता अलीकडच्या काळात पाहायला मिळत नव्हती, पण गडचिरोली स्टील त्या अशी प्रकरणे किंवा अशा अटॅक त्या ठिकाणी दिसून येत होते. म्हणजे इव्हन इथपर्यंत की गडचिरोलीमध्ये पोलीस स्टेशन सुद्धा लुटल्या गेलेलं आहे नक्षलवाद्यांनी. ठीक आहे, नक्षलवाद्यांद्वारे. सो बघा, हा संवेदनशील असण्याचं काय आहे की त्याला जे भौगोलिक वैशिष्ट्य मिळालेलं आहे. आता हे भौगोलिक वैशिष्ट्य काय आहे, तर त्यामध्ये जो गडचिरोलीचा भाग आहे त्यामध्ये दाट जंगलचं जे प्रमाण आहे आणि सोबत आदिवासी बहुल भाग जो पाहायला मिळतो आणि जी गडचिरोली राज्याची जी बाउंड्री आहे ती तेलंगणा आणि छत्तीसगड सोबत सुद्धा शेअर झालेले आहे. त्यामुळे काय होतं, तिथले जे नक्षलवादी आहे किंवा तिथल्या ज्या टोळ्या आहेत त्यांना मुवमेंट करण्यासाठी एक परिस्थिती एकूणच निर्माण होते. मग हे नक्षलवाद वाढण्याची कारणे काय आहेत, तर नक्षलवाद वाढण्यासाठीचं जे प्रामुख्यानं कारण आहे तर गव्हर्नमेंटचा जो तिथला इंटरेस्ट राहिलेला आहे किंवा प्रशासनाचा जे कमी पोहोच त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि यामुळे काय आहे की तिथल्या ज्या स्थानिक लोकांसाठीच्या सुख सुविधा असतील किंवा त्यांचं जे बेसिक आपल्याला काय म्हणतात पायाभूत सुविधा असतील, मग त्यामध्ये शाळा असेल, तुमच्या दवाखाने असतील किंवा अजून गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस असतील, त्या प्रामुख्याने पोहोचलेल्या गेलेल्या नव्हत्या आणि यामुळे तिथला जो आक्रोश आहे तिथल्या जनतेचा किंवा तिथल्या जे युवकांचा आक्रोश आहे तो एका प्रकारे आपल्याला या नक्षलवाद्यांच्या टोळ्यात भरती होऊन त्यांनी उद्रेक केलेला दिसून येत होता. मग त्यांच्या रोजगारांचा प्रश्न असेल किंवा तो दुर्गम भाग असण्याचं हे सुद्धा एक कारण आहे आणि अशा पद्धतीचे अनेक कारण या नक्षलवाद वाढीसाठी आपल्याला दिसून येतात आणि याच अनुषंगाने गडचिरोली हा संवेदनशील भाग बनत होता. ठीक आहे, मग आता बघा, हा जो नक्षलवाद आहे हा नक्षलवाद म्हणजे नेमका काय, तर ही लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमशी जोडली जाणारी कॉन्सेप्ट आहे, संकल्पना आहे. यामध्ये काय की राज्य व्यवस्थे विरोधात एक सशस्त्र चळवळ ही असते. सशस्त्र म्हणजे काय, बंदूक घेऊन केलेली चळवळ ही सशस्त्र चळवळ. ठीक आहे, याची सुरुवात आपल्याला 1967 मध्ये जसे की मी तुम्हाला सांगितलं की नक्षलबारी या ठिकाणाहून सुरू झालेली होती. यांचं जे नेतृत्व आहे ते चारू मजुमदार आणि कानू सान्याल
या दोघांनी केलेला आपल्याला दिसून येतं. आणि ही चळवळ कशावर उभी राहिलेली होती, तर जे शेतकरी आहेत, जे भूमिहीन आहेत, यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ही सुरुवात झालेली होती. ठीक आहे. मग यांची जी आयडिओलॉजी आहे किंवा यांची जी विचारसरणी आहे ते माओवादी विचारसरणीला धरून होती. माओवादी विचारसरणी काय सांगते, तर सत्तेचा मार्ग हा बंदुकीच्या नळीतून जातो आणि म्हणून अशा पद्धतीने युवकांनी बंदुका आपल्या खांद्यावर उचललेल्या दिसून येतात. ठीक आहे. सो हा नक्षलवादाचा कन्सेप्ट आहे. आणि भारतामध्ये 1967 ला सुरुवात झालेली होती, पण प्रामुख्याने मग तो हळूहळू आपल्याला 1990च्या नंतर किंवा 1987-88च्या आसपास हा अजून वाढलेला दिसतो. याचं कारण काय होतं, तर LTTE नावाची जी संघटना आहे, जे तमिळ श्रीलंकनसाठी किंवा श्रीलंकन तमिळसाठी जी आवाज उठवणारी संघटना होती, यामध्ये राजीव गांधींचा सुद्धा रोल राहिलेला आहे. आणि राजीव गांधींची हत्या सुद्धा या LTTE या ऑर्गनायझेशनने केलेली होती. आणि मग काय की ही भारतामध्ये 1987-88 मध्ये ऍक्टिव्ह झालेली होती. त्यामुळे हे काय आहे की हे जे नक्षलवादी आहे यांना ते ट्रेन करत होते, यांना ते ट्रेनिंग देत होते. आणि म्हणून त्यांचा जो उद्रेक आहे तो 1990 नंतर आपल्याला भारतामध्ये अधिक जास्त प्रमाणात दिसून येतो. ठीक आहे. आणि मग अलीकडच्या काळापर्यंत हा नक्षलवाद आपल्याला दिसून येत होता, आता जो संपुष्टात आणला गेलेला आहे. आता पुढे बघा, हा जो नक्षलवादाचा प्रभाव आहे मग तो कुठे आपल्याला पाहायला मिळतो, तर या मॅप मध्ये जर तुम्हाला दिसत असेल तर हा जो एवढा पट्टा आहे, ठीक आहे, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल, अगदी तेलंगणा, आंध्र प्रदेशचा काही भाग आणि महाराष्ट्राचा सुद्धा काही भाग, ही इतकी प्रभावित राज्य आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. 2000च्या आसपास आपल्याला 180 जिल्ह्यामध्ये म्हणजे हा नक्षलवाद पाहायला मिळत होता. मग हळूहळू तो कमी झाला. 2024 पर्यंत आपल्याला 7 ते 8 जिल्ह्यात किंवा 2026 पर्यंत हा 7 ते 8 जिल्ह्यात पाहायला मिळत होता. आता तो सुद्धा संपुष्टात आणला गेलेला आहे. आणि हा जो झोन आहे यालाच आपण काय म्हणतो, हा रेड कॉरिडॉर झोन आहे, ज्यामध्ये प्रामुख्यानं नक्षलवाद्यांचा प्रभाव दिसून येत होता. ठीक आहे. पुढे बघा, पुढे काय आहे, मग हा नक्षलवाद वाढाची किंवा नक्षलवाद वाढण्यासाठीची प्रमुख कारणे काय दिसून येत होते. जशी ही चळवळ भूमिहीन आणि शेतकऱ्यांच्या आवाजांना किंवा त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सुरू झालेली होती. सो प्रामुख्यानं कारण काय आहे, मग सामाजिक आर्थिक विषमता. या पद्धतीची विषमता अजूनही भारतामध्ये आहे. आणि मग त्यामध्ये जमिनीतील वाटपातील असमानता असेल, गरीब आणि आदिवासींचं शोषण असेल, किंवा संसाधनावर कोणाला नियंत्रण करायचं आहे आणि संसाधन कोणाच्या मालकीचे असले पाहिजे, या अनुषंगाने अनेक प्रश्न उपस्थित होता. आणि हीच मूळ कारणे आपल्याला नक्षलवाद वाढण्यासाठी दिसून येतात. सोबतच काय की विकासाचा अभाव, जो शेवटच्या माणसापर्यंत किंवा आदिवासी लोक जे आहेत किंवा जो अतिदुर्गम भाग आहे त्यांच्यामध्ये विकास पोहोचला गेलेला नाही. आणि त्यामुळे त्यांचा जो उद्रेक निर्माण होतो आणि तोच उद्रेक बंदुकीच्या माध्यमातून दिसून येतो. आणि काय म्हणतात, ज्या घटना घडून दिसून येतात नक्षलवादा रिलेटेड, मग कुठे अटॅक असू दे, कोणाचं असॅसिनेशन असू दे, या पद्धतीच्या घटना आपल्याला दिसून येतात. सो हा एक विकासाचा अभाव, हे सुद्धा महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर काय की प्रशासनावरील अविश्वास, जे प्रशासन आहे इथलं, जे सरकार आहे इथलं, यांच्या विरोधात सुद्धा त्यांनी अनेकदा संघर्ष केलेला दिसून येतो. आणि जे सरकार त्यांच्यापर्यंत पोहोचतं हे फक्त संसाधनासाठी पोहोचतं का, कारण तिथे जे खनिज संपत्ती जंगल भागात आपल्याला दिसून येते, सो सरकार तिचा फक्त वापर करतं आणि मग तिथल्या स्थानिकांना मूलभूत सुविधा प्रोव्हाइड करत नाही, याचा सुद्धा उद्रेक दिसून येतो. मग ही काही प्रमुख कारणे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे नक्षलवादी संघटना तिथल्या ज्या स्थानिक लोक असतात, तिथले जे युवक युवती असतात, त्यांना पाठिंबा देतात आणि त्यांना मग ट्रेन करतात आणि आपल्या टोळ्यामध्ये, आपल्या दलममध्ये भरती करत असतात. सोबतच काय की आदिवासी आणि जंगल हक्क, जो हा भाग रेड कॉरिडॉरचा भाग राहिलेला आहे, तो प्रामुख्याने आपल्याला आदिवासी क्षेत्र दिसून येतं. आणि त्यामध्ये खनिज संपत्ती आहे. मग ती खनिज संपत्तीचं जे शोषण त्या ठिकाणी सरकार करत असतं किंवा प्रशासन करत असतं. आणि मग त्यामुळे तिथले जे स्थानिक असतात त्यांच्या विस्थापनाचे प्रश्न असतील किंवा त्यांचे जल जंगल जमीनला घेऊन राहिलेले अधिकार आहेत, त्यांच्या अधिकारांचं जे हनन झालेलं आहे, सो या सर्व मुद्द्यांवरून त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण होतो. आणि म्हणून हा उद्रेक त्या ठिकाणी दिसून येतो. आणि हीच प्रामुख्याने नक्षलवादाला प्रमुख कारणे आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, किंवा नक्षलवादाची प्रमुख कारणे आपल्याला म्हणता येईल. मग आता पुढे बघा, या नक्षलवादावरील उपाययोजना काय केलेल्या आहेत. सरकारने बरेच प्रयत्न आपल्याला केलेले दिसून येतात. 2004 मध्ये CPI माओइस्ट जे आहे
यांनी या नक्षलवाद्याला पाठिंबा दिलेला होता. ठीक आहे. आणि मग यांना कमी करण्यासाठी गव्हर्नमेंटने बरेच प्रोग्राम, बरेच ऑपरेशन्स राबवलेले आहेत. सर्वात महत्वाचं काय तर सुरक्षा उपाय म्हणजे सिक्युरिटी मेजर्स. त्यामध्ये विविध जे काय म्हणतात टीम्स असतात या सरकारने बनवलेला आहे. जसं C60 नावाची जे टीम बनवलेली होती गडचिरोलीमध्ये, याला काय म्हणलं जातात एक सरकारी दलम त्यांनी बनवलेला होता. म्हणजे जे नक्षलवाद्याचे दलम होते त्यांना काउंटर करायसाठी सरकारने दलम बनवला, ज्यामध्ये स्थानिकांना तिथे एंट्री दिली, कारण त्यांना तिथली परिस्थिती माहिती असते आणि तशा पद्धतीनं काउंटर केलेला आहे. सो सिक्युरिटी मेजर्स काही वापरण्यात आलेले होते. सोबतच काय आहे तर विकासात्मक उपाय. कारण काय ही नक्षलवाद वाढण्यासाठीचं प्रमुख कारण काय आयडिओलॉजी. कारण एखादी जर आयडिओलॉजी तुम्हाला पटलेली असते, एखादी आयडिओलॉजी तुम्ही विचारात घेतलेली असते, सो त्या अनुषंगाने त्या पद्धतीचे जे प्रकरण होताना आपल्याला दिसून येतात. मग काय आहे की त्यांना काउंटर करायसाठी ही जी चळवळ मुळात उभी राहिलेली होती, सो ती उद्रेकाच्या भावनेतून उभी झालेली होती आणि म्हणून विकासात्मक उपाय सुद्धा सरकारने केलेले आहेत. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचावा अशा अनुषंगाने प्रोग्राम्स राबवलेले आहेत. आदिवासींचे प्रश्न सोडवणे असू दे, मग त्यानंतर काय आहे त्यांचं पुनर्वसन धोरण असू दे, रिहॅबिलिटेशन जे करण्यात आलेलं आहे योग्य पद्धतीने करण्यात आलेलं आहे. त्यामुळे काय आहे या बऱ्याच प्रकरणामध्ये कमतरता आपल्याला दिसून येते. आणि सोबतच काय की प्रशासन त्यांनी शेवटपर्यंत मजबूत केल्याचं सुद्धा दिसून येतं. मग गडचिरोली जिल्ह्यामध्ये बरेच पोलीस स्टेशन नव्याने ओपन झालेले असतील आणि अगदी जो दुर्गम भाग आहे तिथपर्यंत सुद्धा काही सुख सुविधा सुद्धा सरकारने पोहोचवलेल्या दिसतात. आणि मग काय सर्वात महत्वाचं तर यांना वैचारिक स्तरावर उपाय करणं गरजेचं असतं. कारण शेवटी काय आहे ही एक विचारधारा आहे आणि या अनुषंगाने मग त्यांचं आत्मसमर्पण असू दे, त्यांच्या माइंडसेटमध्ये चेंजेस करणं जे असू दे, किंवा त्यांना जे काय म्हणता येईल आपल्याला ज्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे त्यांना एक बक्षीस किंवा एक रक्कम सुद्धा त्यांनी दिलेली आहे, त्यांचं पुनर्वसन सुद्धा केलेलं आहे. सो अशा अनेक उपाययोजना त्या ठिकाणी राबवलेल्या दिसून येतात आणि त्याच अनुषंगाने हा नक्षलवाद आता संपुष्टात आल्याची घोषणा केलेली आहे. नक्षलवादावरील उपाय फक्त बंदुकीपुरते मर्यादित नसून सुरक्षा, विकास, सामाजिक न्याय आणि प्रशासन या सर्वांच्या समन्वयातून केला गेलेला पाहिजे आणि अशाच पद्धतीने तो केला गेलेला सुद्धा आहे. सो आय होप तुम्हाला हा नक्षलवाद काय असतो याची सुरुवात कुठून झालेली आणि कशा पद्धतीने ऑपरेशन्स राबवलेलं आहे हे सर्व तुम्हाला समजलेलं असेल. तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे, ऑपरेशन अंतिम प्रहार कोणत्या संदर्भात चर्चेत आहे? ऑप्शन्स बघायचे आहे आणि याचं उत्तर तुम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात अवेलेबल आहे, ज्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे. याची प्रमुख वैशिष्ट्य प्रिलिम्स प्लस मेन्स सोबतच काय लाईफ टाइम व्हॅलिडिटी या बॅचची असणार आहे. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत व्हॅलिडिटी. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा अवेलेबल असणार आहे. तुम्हाला बॅचची किंमत जास्त वाटत असेल तर माझा कुपन कोड यूज करायचा आहे, प्रतीक सर म्हणून. योग्य ते डिस्काउंट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. सोबत मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहोत. तुम्हाला काहीही इन्क्वायरी असेल तुम्ही मला कॉल करू शकता. एव्हनाइसचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय इन नोट्स, एनसीईआरटी, स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज अजूनही बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील. एव्हनाइसचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. हा QR कोड स्कॅन करायचा आहे. अधिक माहितीसाठी संपर्क आणि वेबसाईट तुम्हाला शेअर करतोय, तुम्ही निश्चितच कॉन्टॅक्ट करू शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. पुन्हा भेटूया नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.